श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार. तर पहा, उद्यापासून बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या घरोघरी म्हटलं तरी चालेल की हे गुरुवारचं व्रत सर्वजण करत असतात. तर हे महालक्ष्मीचं व्रत आहे. यामुळे आपल्या घरामध्ये माता निवास राहतो. त्याचबरोबर हे व्रत केल्याने आपल्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि या सर्व गोष्टींमुळे घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते, ऐश्वर्य प्राप्ती होते. यामुळे सर्व घरामध्ये पहा, घरोघरी आजकाल महिला हे व्रत करत असतात. तर हे व्रत खूप महत्त्वाचे व्रत मानले जाते. हा मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यातली त्यात उद्या गुरुवार आहे तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घराला काही दोष लागलेले असतील किंवा काही संकट असतील किंवा मग काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा मग शत्रुबाधा असेल तर या सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील. इतका प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, हा उपायाने भरपूर सारा फायदा होणार आहे आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला ह्या महिन्यामध्ये खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पहा, जर जमलं तर ह्या महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करता आलं तर नक्की करा. यामुळे काय होईल की आपले जे काही पाप आहे त्यांचा नाश तर होईलच, त्याचबरोबर आपली जे काही शरीर शुद्धीकरण आहे ते होऊन जाईल. तर पहा, हा उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे. तर आपल्याला चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर ह्या नकारात्मकता दूर आपली शरीरातली जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर हळद पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि आपल्या गुरुग्रह जर मजबूत झाला तर आपण जे काही उपाय करतो, जे सेवा करतो त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होतं. तर अशा प्रकारे बघा, हळद टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा असतात, नकारात्मक शक्ती असते, तर ती शोषून घेण्यासाठी मिठाचा वापर देखील या पाण्यामध्ये करायचा आहे. आपल्याला खडे मीठ असेल तर ते टाका, नसेल तर मग बारीक मीठ टाकलं तरी चालेल. तर थोडंसं आपल्याला खडे मीठ किंवा मग बारीक मीठ चिमूटभर टाकायचं आहे. त्याचबरोबर बघा, या महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकायचं आहे. गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर एखाद्या पूजेच्या दुकानामध्ये जा, एक बॉटल भेटेल, ती तुम्हाला प्रत्येक वेळेस उपाय करताना उपयोगी पडेल. तर अशी ही छोटीशी बॉटल घ्या आणि त्यामधले हे गंगाजल आपल्याला 1 चम्मच टाकायचं आहे. ते नसेल तर मग गोमित्र असेल तर ते टाका. तेही नसेल तर मग गुलाबजल किंवा पंचगव्य असतं ते टाकलं तरी चालेल. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला 5 तुळशीची पत्र, 5 तुळशीची पानं देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. तर पहा, यापैकी जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही, जेवढ्या आहेत तेवढ्याच टाकून तुम्ही अंघोळ करू शकता. तर सकाळी 8च्या अगोदर आपण अंघोळ करायची आहे आणि पहा, अंघोळ करताना आपल्या या वस्तू टाकूनच अंघोळ करायची आहे. या वस्तू टाकून जर आपण अंघोळ केली तर आपल्याला पहा, आपण जे कठीण जे काही कामं करतो किंवा मग आपण यश प्राप्त होण्यासाठी जे प्रयत्न करतो तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे पहा, जे आपण काही कष्ट करतो, मेहनत करतो, ती सर्व करूनसुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही किंवा त्याचा मोबदला मिळत नाही. अशा वेळेस असे काही उपाय आपल्याला करायचे असतात आणि ह्यासाठी आपल्याला नशिबाची साथ हवी असते आणि ह्या उपायाबरोबरच आपण जे काम वगैरे करत आहोत ते सुद्धा प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. पहा, कष्टाला पर्याय नसतो, त्यामुळे कष्ट हे चुकणार नाहीत. तर
कष्ट करायचेच आहेत, त्याचबरोबर उपाय देखील करायचे आहेत, ज्यामुळे जे तुम्ही कष्ट करता, मेहनत करता ती तुमची सार्थकी लागेल आणि तुमचं म्हणजे म्हटलं जातं ना की एक लक लागलं बाबा, त्याचप्रकारे तर तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यामध्ये तुमचं हे लक लागून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये जाऊन जर तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर तिथे जाऊन आवर्जून तुम्ही स्नान करा, कारण ह्या महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप सारं महत्त्व आहे. आता बघा, गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण केस हे धुत नाही. जरी तुम्ही गुरुवारचे व्रत तुम्ही करणार असाल तर तुम्ही तरीसुद्धा केसावरून पाणी घ्यायचं नाही. केस हे गुरुवारच्या दिवशी धुतले जात नाही. जर आपण केस गुरुवारच्या दिवशी जर धुतले आणि असे जर केस धुतल्यामुळं आपल्या घरामधली जी माता लक्ष्मी आहे तर ती नाराज होते आणि ती घरातून निघून जाते. त्याचबरोबर आपल्याला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या घराची फरशी आपल्याला पुसायची नाही. तर घराची फरशीसुद्धा आपण जर गुरुवारच्या दिवशी पुसली तर आपल्या घरामधली जी धन आहे, लक्ष्मी आहे, तर ती नाराज होते आणि ती आपल्या घरातून बाहेर निघून जाते. त्यामुळे आपल्याला अशा ह्या गोष्टी गुरुवारच्या दिवशी करायच्या नसतात. तर पहा, या चुका जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहत नाही. आपल्या घरामधून ती गाडता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते, गरिबी येते आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडू नये यासाठी आपल्याला या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला गुरुवारचं व्रत आहे तर मग तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुमचे केस धुवू शकता, जेणेकरून तुम्हाला उद्या धुण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे पहा, असे हे काही छोटे छोटे उपाय आहेत ना, ते जर आपण केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते आणि ती नाराज होत नाही. आता बघा, कुणाला व्रत असेल किंवा नसेल, तुम्हाला व्रत असो किंवा नसो, परंतु आपल्याला केस हे उद्या धुवायचे नाहीत. तर पहा, अशा ह्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाही. तर पहा, एखाद्याला गुरुवारचे व्रत हे कायमस्वरूपीचे गुरुवार असू शकतात, परंतु तरीही गुरुवारी आपल्याला केस हे धुवायचे नाही. परंतु ज्यांना उपवास आहे नाही, त्यांनी काय करायचं आहे, या वस्तू ज्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत तर त्या टाकूनच आंघोळ करायची आहे. फक्त आपल्याला डोक्यावरून घ्यायचं नाही, म्हणजे केस धुवायचे नाही. तर पहा, गुरुवारच्या दिवशी हळदीला खूप सारं महत्त्व आहे आणि अशी हळद, मीठ आणि तुळशीची पानं, पंचगव्य किंवा मग जे गोमूत्र असेल, गंगाजल असेल, तर या सर्व वस्तू टाकून आवर्जून उद्या अंघोळ करा. यामुळे पहा, भरपूर साऱ्या गोष्टींचा फायदा होत असतो. ह्या सर्व गोष्टी कोणत्या गोष्टींचा फायदा होतो हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.